एक नंबर नाद खुळा. मटेरियल मध्ये आपण कधी कॉम्प्रोमाइज करत आपलं सगळं म्हणजे प्युअर वापरलं. वड्यासाठी कोणी राजवडी डाळ ही ब्रँड जसा आहे त्याची वड्यासाठी कोणी वापरत नाही. आपली खासियत म्हणजे आपण बेसन वगैरे तयार काय आणत नाही. अच्छा. डाळ दोन बेसन आपलं वापरलं. वडापाव खायचा तर नाही केदार वडाच खायचा कोल्हापुरात. नाद खुळा वडापाव मिळणार. बाकीच्या वडापावपेक्षा इथं का नाही वडापाव चांगला असतो, टेस्टी असते आणि वडापावमध्ये मटेरियल चांगलं वापरलं जाते, तेल चांगलं वापरलं जाते आणि माणसं जे ग्राहक वाढतात असं म्हणजे चिडचिड करून कोणाला बोलत नाहीत, आपुलकीने बोलतात. त्यामुळं वडापाव खायचा तर का कोल्हापूरमध्ये केदार वडापावच खायचा. नाद खुळा विषय हाड. हे पुदिना चटणी, अजून हे कांदा सॉस पाव मध्ये टाकून देता असं. हो, असं पावमध्ये लावून वडा त्याच्यामध्ये घालून कस्टमरला देतो. येईल की आता जॅकी चेन आले आहे ना. आता सुपर फाट. तुम्ही आता बघतील हो आवडला तो त्याच्यापेक्षा अगदी चवदार हा वडा आहे आणि ह्या वड्याचा कलर अगदी वेगळा कलर आहे. अच्छा. म्हणजे याचं कारण काय की त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची जी मिरची आहे ना, मिरची ती मिरची मिक्स केलेली आहे. त्यामुळे अगदी उत्कृष्ट वडा. लाल मिरची उत्कृष्ट वडा अगदी चांगल्या पद्धतीचा आवडला. आणि या ठिकाणी पुन्हा पुन्हा यावं असं वाटणार आपल्याला. पहिल्यांदाच आला आहे का? पहिल्यांदाच आला. हे आहे की बोलतो ना पण आता पुढच्या महिन्यात बरोबर 22 तारखेला लग्न आहे. या. अच्छा. 22 तारखेला जोरात लग्न आहे. जोरात आहे. कुठं ठेवलंय लग्न? दारातच आहे. दारातच आहे का? दारात मांडव घातलेला आहे. अरे वा. 1000 माणसांचा जेवणाचा प्रोग्राम आहे. जॅकी चेन का नाव ठेवलं? जॅकी चेन म्हणजे फास्टर आहे. तो फास्टर आहे म्हणून. अच्छा. म्हणून जॅकी चेन. कामाच्या बाबतीत त्यांचा हात करायचा नाही. वडा टाकणे असू दे, गिराईक सांभाळणे असू दे. अच्छा. फास्ट एकदम. आणि खायला गेले. एक नंबर टॉप क्वालिटी वडा आहे. मी दररोज कॉलेजला जाताना आणि कॉलेजला येताना खातोय, त्यामुळे एक नंबर आहे वडा. रोज जेवण करत नाही का घरी? नाही, जेवण असते कारण की पेपर चालू आहेत म्हणून जेवण नाही. अच्छा. मग वड्यावरच भागवायचं. सोय होऊन जाते ना. प्रमाण आमच्या हातात बसते त्यामुळे आम्हाला कुठल्या मापाची गरज लागत नाही. अच्छा. 14 वर्ष झाली मी वड्याच्या व्यवसायात. वडापाव क्वालिटी आहे. किती दिवस झाले येतो इथं खायला? 6-7 महिने झाले आता. हां. कंटिन्यू डेली सकाळी येतो. 14 वर्ष आले. लोकांना 14 वर्षापासून एकच टेस्ट भेटते ना. या दोन आहे का? अच्छा. ही कोणती चटणी टाकली मम्मा? लाल चटणी आहे, मग कांदा मसाला लसूण चटणी. अच्छा. आपल्या कोल्हापूरची स्पेशल असते ना. स्पेशल वडा आहे हो. हां. स्पेशल म्हणजे कसा? कोल्हापूर स्टँडर्ड आहे. मुंबईमध्ये घाटी मसाला म्हणताय का? घाटी मसाला आहे ना. घाटी मसाला मुंबईच्या भाषेत म्हटलं तर घाटी मसाला. आपल्या कोल्हापूर भाषेत म्हटलं तर कांदा लसूण चटणी. मटेरियलमध्ये नो कॉम्प्रोमाइज. आपल्या राजवाडी डाळीचं आपण बेसन स्वतः बनवून आणतो. राजवाडी डाळ म्हणजे काय? नंबर क्वालिटीची डाळ राजवाडी डाळ. आणि तेलाचं सुद्धा रिफाईंड तेल वापरतो आपण.
रिफाईंड तेल. डबल रिफाईंड तेल. वडापाव बनवायची स्पीड खूप जास्त आहे पण तुमची. हां खूप फास्ट बनावं लागतं का? 12 तास आम्ही ह्यातच असल्यामुळे आमची एवढी स्पीड झाली की झोपेतनं जरी आम्ही वडा काढायला लागलो तरी काही चुकणार नाही. स्पीड आमचं तेच राहणार. अच्छा एवढी प्रॅक्टिस झाली ना. हां 14 वर्ष आले म्हणतात. 14 वर्ष. तुम्हाला एक अच्छा हे असं बेसन तयार करून घरात आणलं. आपण घरात दळून आणलेलं आहे राजवडी डाळीचं. त्याशी आपण पिशव्या घरातलं तयार करून बरोबर 5 किलोचा. अच्छा 5-5 किलोचा डबा बरोबर बसते ते. हां व्हिडिओ क्वालिटी जरा खतरनाक आहे ना. ते 5 पर्यंत काय चांगला आहे. एक नंबर. गेले 4-5 वर्ष झाले आम्ही येतोय. खूप चांगला वडा आहे. क्वालिटी एक नंबर. तुमचं काय काम असतं मामा इथं? भरपूर असतं. काय काय करताय तुम्ही? काय इकडे गोळा वडा करायची अगोदर पूर्व तयारी सगळी मामाच करतात. मामाच करतात. काय काय करता मामा? भाजी बनवायची, गोळा मारायचं, तापक्या मारायच्या, तयार करून द्यायची भाजी. अरे वा वा. आमच्या हातात आणून जास्त सगळं काम मामाच. मामाचं. अच्छा म्हणजे मामाचा रोल मोठा आहे. हा हे तर असं आलं आहे ना मामाचा मामला कुणी नाही थांबला का हो? हा मामा कष्ट करत राहायचं. हा कष्ट करत राहायचं कुठं वाया जात नाही. हा ना. अशी गर्दी बघून भीती नाही वाटत ना तुम्हाला? प्रामाणिक हा जरा घाबरट गर्दी म्हणजे नवीन आहे ना. ही चटणी कसली लावली मामा? एवढे हे पुदिना चटणी, अजून हे कांदा आणि हे काय सॉस सॉस पाव मध्ये टाकून देता असं? हो असं पावमध्ये लावून तो वडा त्याच्यामध्ये घालून कस्टमरला देतो. अच्छा हे आधी हे तयार करून ठेवताय का? हा हे लावून ठेवतो फक्त. म्हणजे गिऱ्हाईक गडबड होत नाही. एकदम जास्त गिऱ्हाईक आले की गडबड होत अच्छा, म्हणजे नाही. गर्दी येते का जास्त? गर्दी होती थोडं नंतर गडबड होत नाही. त्याच्यामुळे हे अगोदर एवढं सगळं आहे हा, ना. हे मला असं वाटतं कोल्हापूरमध्ये एवढं कांदा वगैरे हे कुणी लावून देत नाही आहे ना? हा काही काही ठिकाणी असं असतं, काही ठिकाणी वेगळं वेगळं असतं ना. हां 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 हां. ठीक आहे म्हणजे एक नंबर आहे. कोणी पण याने नाव ठेवून नको. प्रॉपर आहे म्हणजे हां येतं एक नाही बघा हे. हां 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 म्हणजे पातळ काय नाही. हां हां हां. चटणी प्रॉपर आहे. सॉस तुम्ही घेचीला जेवढा, मिरच्या जेवढ्या, मन समाधान होते हो खाल्ल्या. हे मनासारखं भेटतं एकदम आहे ना? मनासारखं भेटतं. हां खाल्ले की मनसोक्त वाटतं. बाकी काय आमच्या मामाची काय अडचण आहे का तुम्हाला? म्हणजे काय अडचण नाही ते. नाही ना काय? मागल तेवढं देतात. हा ना. सॉस चटणी वगैरे भरपूर देता ना? किती मारून खाचीला तेवढा खावा. कोण काय विचारत नाही. मिरच्या पण भरपूर आहे. हो हो हो. काय बोल. चॅनलचं नाव? खाणे का शौकीन आणि दुसरं लय भारी आहे. आता हे कशावर करतात? हे युट्यूबला जाणार. कुठलं चॅनल? हो
टाका की खाने का शौकीन आणि दुसरं एक लय भारी, 2 चॅनल वेगवेगळे. हा हा ते माहिती आहे ना. हां पाण्याचा वापर सुद्धा आपण फिल्टर पाण्याचा वापर करतो. हे फिल्टर पाणी आहे. हा फिल्टर पाणी. लोकांसाठी खास फिल्टर पाणी. फिल्टर पाणी. वडा खूप चांगला आहे, टेस्टी आहे हां. आणि दराच्या मानाने एकदम ओके आहे. कोल्हापुरी मानाने क्वालिटी आहे वडा. पूर्ण ब्रँडेड म्हणून तर आपल्या वड्याला चव आहे. गर्दी, ही जी गर्दी लागली खास. हा ही गर्दी जी लागली ती मटेरियलच्या क्वालिटीमुळं गर्दी आहे. अच्छा. हा मटेरियल क्वालिटी असल्यामुळं माल क्वालिटी निघतो, वडा क्वालिटी निघतो. वडा क्वालिटी निघल्यामुळे ही गर्दी कायमस्वरूपी अशीच असते. सकाळ ते संध्याकाळ गर्दी असते. सकाळी 8:30 वाजल्यापासून संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत हाच माप दिसणार तुम्हाला. कधी आला तरी तुम्हाला ह्या क्वांटिटीमध्ये पब्लिक दिसणार. आता एकदा ॲड्रेस सांगा ना केदार वडापावचं. ॲड्रेस शाहूपुरी पहिली गल्ली, वहिनी हॉटेल शेजारी. आणि टायमिंग काय असतं तुमचं? सकाळी 8:30 ते संध्याकाळी 8:30. चला थँक्यू, धन्यवाद.